नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या नोकरी महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी मारुती मार्गचं एक आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना PhD करायचं आहे मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मारुती मार्फत थेट अनुदान मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याची थेट रक्कम म्हणजे 10,000 ते 45,000पर्यंत तुम्हाला थेट रक्कम महाज्योती मार्फत मिळणार आहे. मित्रांनो, तर आपण संपूर्ण माहिती बघून घेऊ. याची काय पात्रता आहे, काय वयोमर्यादा आहे आणि तुम्हाला कशाप्रकारे ऑनलाईन फॉर्म करायचा आहे, ते संपूर्ण माहिती आपण बघून घेऊ. त्याप्रमाणे मित्रांनो, OBC विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मार्फत 42,000 पासून तर त्यापेक्षा जास्त स्कॉलरशिप ही महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. त्याचप्रमाणे ST विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारची योजना आहे मित्रांनो. म्हणजे STसाठी ही पार्टी योजना आहे मित्रांनो आणि SCसाठी ही बार्टी योजना आहे मित्रांनो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PhD करिता अर्थसहाय्य योजना ही महाज्योती मार्फत राबवण्यात येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, याचे स्वरूप सुद्धा दिले आहे की भारतातील UGC मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय पूर्णवेळी PhD करण्यासाठी महाज्योती मार्फत जास्तीत जास्त 5 वर्ष अर्थसहाय्य करण्यात येत आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे याच्या ज्या निर्धारित जागा आहे त्या 200 आहे मित्रांनो. आपण या अर्थसहाय्याचे स्वरूप सुद्धा बघून घेऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे PhDचे विषय आहे ते दिले आहे आणि इथे कोणत्या इयरसाठी किती रुपये मिळतात ते दिले आहे. तर आपण संपूर्ण माहिती एक एक करून बघून घेऊ. यामध्ये फेलोशिप इन ह्युमॅनिटीज, सोशल सायन्स, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ह्याची PhDसाठी मित्रांनो, या विषयाच्या PhDसाठी थेट रक्कम तुम्हाला 37,000 मिळणार आहे मित्रांनो. ह्याचे जे ड्युरेशन राहणार आहे मित्रांनो, म्हणजे ते फर्स्ट इयर आणि सेकंड इयरसाठी राहणार आहे मित्रांनो. हे योजना महात्मा ज्योतिबा फुले ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणून ओळखले जाते मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, थर्ड इयर, फोर्थ इयर आणि फिफ्थ इयरसाठी तुम्हाला सर्टिफिकेट सब्जेक्ट राहणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 42,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे कंटेन्सी त्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये पर इयर मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे इंटरनल फर्स्ट इयर अँड सेकंड इयरसाठी त्यामध्ये ह्युमन सोशल सायन्स राहणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, कंटिजेन्सी D याला थेट रक्कम तुम्हाला 12,000 पर इयर मिळणार आहे मित्रांनो. आणि हे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरसाठी मिळणार आहे मित्रांनो. त्यामध्ये सायन्स अँड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी राहणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, स्कॉट रीडर असिस्टन्स म्हणून 2,000 रुपये थेट रक्कम तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही फिजिकली हँडिकॅप आणि ब्लाइंड कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला मित्रांनो या योजनेचा सुद्धा लाभ देता येते मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, पात्रता सुद्धा यांनी दिलेली आहे, ते बघून घेऊ. उमेदवार हा महाराष्ट्र रहिवासीचा, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील नॉन क्रिमिनल गटातील असावा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, उमेदवाराने भारतातील UGC मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय पूर्ण वेळ PhD करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी केलेली असावी. त्याचप्रमाणे त्याचे वयोगट हे समान 45 वर्ष त्यांनी सांगितले आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणते कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार तुम्हाला ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. यामध्ये ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड सांगितले आहे. त्याचप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, यामध्ये तुमच्या मार्कशीट वगैरे, TC वगैरे याला सगळं चालले. त्याचप्रमाणे UGC मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्णवेळ PhD करण्यासाठी कायमस्वरूपी हे नोंदणी प्रमाणपत्र तिच्याकडे असायला हवे. मित्रांनो, याची निवड पद्धती या खालीलमार्फत होणार आहे मित्रांनो. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज हे मागितले जाईल मित्रांनो. त्याचप्रमाणे सांगितले आहे की प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवाराची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येईल. म्हणजे महाज्योतीमार्फत एक एक्झाम होणार आहे मित्रांनो. ते एक्झाम तुम्हाला पास करावं लागेल मित्रांनो. नंतरच तुमचं सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे त्यांनी एक टीप सुद्धा सांगितली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की महात्मा ज्योतिबा संशोधन अधिछात्रवृत्ती करिता सविस्तर मार्गदर्शन सूचना या महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मित्रांनो. म्हणजे जे की महाज्योतीची माहिती आहे मित्रांनो, ते तुम्हाला संकेतस्थळावर तुम्हाला भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. हे एक महत्त्वपूर्ण माहिती होती, तुमच्यासाठी मी आणली होती. त्याचप्रमाणे तुम्हाला यासारख्या वेगवेगळ्या योजनांची माहिती हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. कारण मी वेळोवेळी अशा वेगवेगळ्या माहिती आणत राहतो. कारण तुम्हाला 1,22,000 ते 50,000पर्यंत थेट रक्कम तुम्हाला या महाज्योतीमार्फत मिळत राहते. अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये देत असतो. तर तुम्ही आपल्या या
यूट्यूब फॅमिलीमध्ये जॉईन होऊन जा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.